गोष्ट उंदीराचा रंग आणि जंगलाचा नियम। कधी काळी एका घनदाट जंगलात दोन प्रकारचे उंदीर राहत होते। काही उंदीर पांढरट होते तर काही उंदीर हे राखाडी रंगाचे होते। हे जंगल पालापाचोळा, जिथे सुकलेली पाने आणि मातीचा रंग राखाडी तपकिरी होता, त्यामुळे राखाडी उंदीर झाडाखाली सुकलेल्या पानामध्ये सहज लपून राहत, पण पांढरट उंदीर लांबूनच दिसायचे। एकदा तिथे एक शिकारी मोठा पक्षी गरुड आला। ते दिवस रात्र शिकार करत असे आणि उंदीर त्यांचे आवडते खाद्य होते। जेव्हा गरुड शिकारी करत असे तेव्हा ते सहज पांढरट उंदरांना पकडून नेत असे, पण राखाडी उंदीर जमिनीवर मिसळलेले असल्यामुळे वाचत असत। Low battery, please charge. हळूहळू अनेक वर्षांमध्ये पांढरट उंदीर कमी होत गेले आणि जंगलात फक्त राखाडी रंगाचेच उंदीर राहू लागले। हे त्यांना मदतीचे ठरले होते, कारण त्यांचा रंग त्यांना सुरक्षित ठेवत होता। यावरून बोध प्राप्त होत आहे, जे प्राणी त्यांच्या वातावरणात चांगले जुळवून घेतात तेच जास्त काळ जगतात आणि त्यांच्या गुणधर्माची पुढील पिढीत वाढ होते, असे डार्विनच्या नॅचरल सिलेक्शनचे उदाहरण आहे। गोष्ट आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करावं। धन्यवाद।